नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील आदिवासी ग्रामस्थांच्या वन हक्क दाव्यांना शिर्डी येथील उपविभागीय वन हक्क समितीने अपात्र ठरवल्याने ग्रामस्थांनी आता जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे. शबरी माता संस्थेच्या वतीनं सामाजिक कार्यकर्ते दीपक बर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली अर्जदार बारकू नामदेव गायकवाड यांच्यासह संवत्सर येथील आदिवासी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अपील दाखल करून वडिलोपार्जित वन जमिनीचे पट्टे त्यांच्या नावावर करण्याची मागणी केली आहे. मौजे संवत्सर येथील सर्वे नंबर 151 मधील सुमारे 1 हेक्टर क्षेत्राची जमीन पूर्वीपासून आपल्या वडिलोपार्जित कुटुंबियांकडे कसली जात असून सदर जमीन आजही आपल्या ताब्यात असल्याने ग्रामस्थांनी निवेदनात म्हटले आहे. अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासींच्या वन हक्कांची मान्यता अधिनियम 2006 व नियम 2008 अंतर्गत वन हक्क मिळण्यासाठी ग्रामस्थांनी दावा दाखल केला आहे. सदर दावा संवत्सर ग्रामसभेने मंजूर करून पुढील कार्यवाहीसाठी उपविभागीय वन हक्क समिती शिर्डी यांच्याकडे पाठविला होता. मात्र ग्रामसभा वन हक्क समितीने मंजूर केलेला दावा उपविभागीय समितीने आदेशाद्वारे अपात्र ठरविला. हा निर्णय मान्य नसल्यानं ग्रामस्थांनी संबंधित कायद्यातील तरतुदीसाठी जिल्हास्तरीय वन हक्क समिती अहिल्यानगर यांच्याकडे अपील दाखल केले आहे. यावेळी कानिफनाथ माळी, भगवान माळी, रमेश माळी, बाबासाहेब माळी, मच्छिंद्र माळी, संजय माळी, बापू माळी, रवी माळी, अशोक माळी, राहुल माळी, जालिंद्र गायकवाड, राजेंद्र सोनवणे, बाबासाहेब सोनवणे, मांडव गायकवाड, दत्तात्रय गायकवाड, संजय गायकवाड, बाळासाहेब सोनवणे, श्रावण गायकवाड, बंसी गायकवाड आदी उपस्थित होते. जय आदिवासी, जय महाराष्ट्र. तर आज आपण आलेलो आहोत जिल्हा कलेक्टर साहेबांकडे. तर माझं नाव दीपक विठ्ठल बर्डे, मी शबरी माता संस्था चालक दीपक बर्डे. तर आज आमच्या कोपरगाव तालुक्यामधून या ठिकाणी आज संसारे आपले ह्या गावातले सर्व माझे आदिवासी बांधव गेल्या काही 2-3 वर्षापासून त्यांचे काही वन दाव्याचे फायली ह्या ज्या आहेत हे अपात्र झालेले आहेत. तर ह्याच्यासाठी शिर्डी प्रांत मधून सर्वांचे दावे अपात्र केल्यामुळं आता आमच्यात एक काय म्हणतात ना की आता आमच्यामध्ये एक असा उत्सव तयार झाला की आपल्या ह्या महसूल मंत्री साहेबांनी, बावनकुळे साहेबांनी निर्णय घेतला की जे गोरगरीब आदिवासी असेल यांना वन हक्काचे पट्टे हे यांच्या नावावर झाल्या पाहिजे. म्हणून वन हक्काचा कायदा हे 2005 नुसार आमच्या आतापर्यंत कोणीही नावावर केलं नसल्यामुळं आज या ठिकाणी आम्ही आयलाजीनगर या ठिकाणी जिल्हा कलेक्टर साहेबांना आता आम्ही अपील केलेले आहेत आणि अपीलचे सर्टिफिकेट आहेत. तर आम्हाला विश्वास आहे जिल्हा अधिकाऱ्यांवर बी आहे आणि महसूल मंत्र्यांवर बी आहे. जर हे तुम्ही यांचे 7 बारे जर तयार केले नाही साहेब, तर असे मी महाराष्ट्रातून किती हजार लोक मुंबईमध्ये आणून आणि त्या ठिकाणी मी तुम्हाला डायरेक्ट दाखवून देईल की यांच्याकडे पुरावे असून बी का केले नाही. बरोबर की नाही? हे पूर्ण आमचे म्हातारे माणसं पिकलेत पण अजून त्यांच्या नावावर कुठलंही त्या क्षेत्र नावावर झालं त्या ठिकाणी वन अधिकारी तकलीफ देतात. तर आमचं नम्र विनंती की या ठिकाणी यांना कसून खाण्यासाठी कुठले ट्रॅक्टर येऊ देत नाही, काय देत नाही आणि वन हक्क म्हणजे वन अधिकारी तकलीफ देतात. म्हणून आमचं म्हणणं आहे की तुम्ही त्यांना दापा, म्हणजे ह्या लोकांना ती जमीन कसतात पण ऑलरेडी काही ठिकाणी ट्रॅक्टरवर गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न करतात, धमक्या देतात. आज आमच्या महिला असेल बाबा यांचे म्हणजे हत्यार कुऱ्हाडी काय असेल त्या ठिकाणी गवत तोडायला जातात, काही सर्व काय त्यांचे त्या ठिकाणी हिसकण्याचा प्रयत्न करतात. म्हणून आज आम्ही निर्णय घेतला की या ठिकाणी आम्ही अपील केलेले आहेत आणि आम्हाला विश्वास आहे की महसूल मंत्री यांना सर्वांना 7 बारे देतील हे आम्हाला विश्वास आहे. जय एकलव्य, जय आदिवासी, जय शबरी माता. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.